महारोगी म्हणजे महा म्हणजे मोठा, रोग म्हणजे आजार, मोठा आजार. आता आपल्या इकडं या महारोगाला रक्तपित्ती म्हणतात. रक्तपित्ती म्हणजे कुष्ठरोग, म्हणजे हात बोट दाणे म्हणजे त्याचा त्रास होत असते. अशा रोगाला काय म्हणतात? महारोग, महारोगी. एकदा भगवंत राजगृहातील वेळुवनात, राजगृहाला कोणतं वेळुवन आहे जिथे खारीना दाणे चारले जातात, त्या ठिकाणी राहत होते. कोण राहत होते? भगवंत. हे प्रसंग आपण सांगत आहेत. एकदा भगवंत राजगृहातील वेळुवनात जिथे खारीना दाणे चारले जात असत, त्या ठिकाणी राहत होते. त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दीन, दुःखी आणि दरिद्री असा महारोगी होता. आता साहजिकच महारोगी असल्यामुळे त्याची परिस्थिती कशी असली पाहिजे? गरिबाचीच असली पाहिजे, गरिबीच असली पाहिजे, दारिद्र्यच असली पाहिजे. त्यावेळेस एका मोठ्या समुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते. महारोगी सुप्रबुद्धाने तो समुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला, त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची ते बरे असो वा वाईट असो भिक्षा वाढली जात आहे हे निश्चित. समजा मी पलीकडच्या धमाकडे गेलो तर मला देखील थोडेसे बरे वाईट अन्न खायला मिळेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या धमाजवळ गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंताला त्याने त्या प्रचंड जनसमुदायात पाहिले. भगवंताला पाहून त्यांच्या मनात विचार आला, नाही, या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही. श्रमण गौतम या लोकांना आपल्या धर्माचा उपदेश करीत आहे. मीही त्यांचा उपदेश ऐकायला तर काय हरकत आहे? आता या रोग्याला काय वाटलं? जनसमुदाय पाहिला त्यांनी. या रोग्याला वाटलं, यांना कशाची आशा? फक्त 2 टाइम जेवणाची आशा राहते. तर त्यांना वाटलं की हे जमाव आहे, इथं काहीतरी आपल्याला जेवणाची व्यवस्था आहे, तिथं अन्नक्षेत्र चालू असेल, या आशेने तो तिथं गेला. तर तिथं पाहतात तर तिथं जेवणाची काही व्यवस्था तर नव्हती. फक्त तथागत सम्यक समृद्ध हे जमावाला धर्माचा उपदेश सांगत होते ते त्यांनी पाहिलं. आणि साहजिकच त्यांच्या मनात सुद्धा विचार आला की हे लोक धर्माचा उपदेश ऐकत आहेत, तर आपण हे ऐकलं तर काय बरे होईल, आपण हे ऐकायला पाहिजे, असं त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आणि म्हणून तो एका बाजूला बसून विचार करू लागला की मी देखील हा उपदेश ऐकेल. त्या संबंध जनसमूहाचे विचार आपल्या विचारशक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशी म्हणाले, इथे उपस्थित असलेल्यापैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे? नंतर त्या समोरात बसलेल्या समृद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की ह्याच सत्याचे ग्रहण करू शकेल. म्हणजे त्या समुदायामध्ये हा सुप्रबुद्ध महारोगी हा सुद्धा जाऊन एका बाजूला जाऊन भगवंताचा उपदेश ऐकत होता. भगवंतानी पाहिलं आणि भगवंतानी जाणलं की सत्याला जाणणारा हाच आहे सुप्रबुद्ध. म्हणून त्यांना उपदेश करण्याचं ठरवलं. कारण भगवान बुद्धाला लोकांच्या मनात काय चालू आहे ही जी एक अभिज्ञा असते, 6 अभिज्ञा असतात समृद्धाला बुद्धाला, त्याच्यापैकी एक असते लोकांच्या मनामध्ये काय आहे हे जाणत होते बुद्ध. म्हणून त्यांच्या मनामध्ये, बुद्धाच्या मनामध्ये काय चालू आहे, कारण बुद्धाच्या मनात काय होतं की आपण हे धम्म ऐकायला पाहिजे, सत्याला जाणलं पाहिजे. आणि भगवान बुद्ध काय म्हणले की सत्याला जाणणारा हा सुप्रबुद्ध आहे आणि हाच या सत्याचं ग्रहण करू शकेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि दानशील आणि स्वर्ग या विषयावर उपदेश केला. त्यांनी विषय वाचनाचा शुद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वाचनापासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला. भगवंतांनी प्रवचन केलं. त्या प्रवचनामध्ये काय सांगितलं? भगवंतांनी दानशील आणि स्वर्ग या विषयावर त्यांनी त्या सुप्रबुद्ध आणि त्याचे जे जमा होता यांना त्यावेळेस हा उपदेश दिला. त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतःकरणात
तो त्याच स्थळी बसला असताना त्याला आराम झाला, त्याला अंत असलाच पाहिजे, त्या सत्ताची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली. महारोगी सुप्रबुद्धाने सत्य पाहिले, तो सत्याप्रत पोहोचला, त्याला सत्याचे ज्ञान झाले, तो सत्यात निमग्न झाला, तो संदेहाच्या पलीकडे गेला, संदेह मुक्त झाला, त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे भगवंताचा उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जाग्यावरून उठला, त्यांच्या जवळ गेला आणि तिथे एका बाजूला जाऊन बसला. त्याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंताला म्हणाला, सर्वोत्तम, हे भगवंत सर्वोत्तम, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे, लपलेल्याला शोधून काढावे, गांगरून गेलेल्याला मार्ग दाखवावा आणि ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता यावे, असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा, त्याप्रमाणे भगवंताने निरनिराळ्या पद्धतीने सत्याचे निवारण केले. मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंताने माझा स्वीकार करावा. नंतर भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त, सिद्ध आणि जागृत झालेल्या, समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंताच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तिथून निघून गेला. अशा प्रकारे म्हणजे जसं पांढरे कपडे आहेत, निष्कलंक असे शुभ्र वस्त्र, ज्याप्रमाणे कोणताही रंग, पांढऱ्या कपड्यावर कोणताही रंग पटकन लागतो, चित्रे बित्रे जर कपडे असले त्याच्यावर कोणताही जर कलर असला तो बरोबर बसत नाही. म्हणजे हा जो महारोगी कुष्ठरोगी सुप्रबुद्ध होता, हा कोरा होता आणि कोऱ्या माणसाला उपदेश केला भगवंताने, तर त्यांच्या सुप्रबुद्धाच्या अंतःकरणात तो उपदेश त्यांनी आत्मसात केला आणि त्यांना सत्याची जाणीव झाली. कोणाला? सुप्रबुद्धाला त्यांना सत्याचे ज्ञान झाले आणि त्यांनी जे भगवंताचा उपदेश आत्मसात केल्यानंतर ते जागेवर उठले, भगवंताजवळ आले, तर त्यांना वंदन केले आणि बाजूला बसून भगवंताला म्हणतात, भगवंत ते सर्वोत्तम आहे, ज्याप्रमाणे पतिताला